नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो सलाब लाईकर म्हणजे घंटा का जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. मुंबई बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे व त्याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात अनुदान दुप्पट करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थित बैठक झाली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अन्न औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री रमेश बोरनारे, त्यानंतर विठ्ठल लंगे, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, मार्केटिंग फेडरेशनचे वास्तव्य संचालक श्रीधर डुबे पाटील, पणन विभागाचे सहसचिव विजय लहान यासह नाफेड आणि NCFचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. 55 लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन वाढले असले तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावे अशी मागणी कृषी मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे या ठिकाणी केली आहे. त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विविध देशात कांदा निर्यात होऊन राज्यातील कांदे दर स्थिर राहण्यास मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहिती कांदा महाराष्ट्र. धन्यवाद.